केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेलाही अनेक अपेक्षा आहेत। यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं कराचा बोजा कमी करावा अशी मध्यमवर्गीयांची अपेक्षा आहे। गेल्या वर्षी सरकारनं नव्या कर प्रणालीमध्ये 7 लाखांपर्यंत कर सवलत दिलेली होती, तर यंदा सरकार आयकरात सूट देण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जाते। याबरोबरच सरकार प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची वार्षिक सूट वाढवू शकते। असं झाल्यास विमा आणि पीपीएफच्या माध्यमातून मिळणाऱ्या सवलतीची मर्यादा वाढू शकेल, ज्याचा थेट लाभ पगारदारांना मिळू शकेल। आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत सध्या। प्रशांत, न्यूज 18 लोकमतवर या अंतरिम बजेटचं जे कव्हरेज आहे ते आपण आज दिवसभर पाहणार आहोत। अनेक महत्त्वाच्या घडामोडी नवी दिल्लीमध्ये आज घडणार आहेत। बजेटच्या अनुषंगाने काही लोकप्रिय घोषणा देखील होण्याची शक्यता आहे। प्रशांत, या सगळ्याबद्दल काय सांगताय? आज केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सकाळी 11 वाजता सादर होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर आजचा हा अर्थसंकल्प लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल, कारण की यानंतर थेट आता जे सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो हे दोन्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे जातील। निर्मला सीतारामन यांनी याच्या कार्यकाळातला हा अंतरिम जो अर्थसंकल्प हा त्यांनी पहिल्यांदा सादर करता अशा प्रकारची हे आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर प्राप्तिकराच्या संदर्भात आणि महिलांच्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा अर्थसंकल्प असणार आहे। महिलांना केंद्रित ठेवून अशा प्रकारचा अर्थसंकल्प इथे तयार करण्यात आलेला आहे, कारण की गेल्या 10 वर्षांमध्ये जर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील सरकारचा जर अनुभव बघितला तर ज्या पद्धतीने महिलांचा कल महिला मतदारांचा कल हा सत्ताधारी पक्षाकडे वाढत आहे, त्याच्या आधारावरती याच पद्धतीने जो केंद्रीय बिंदू असावा हा अर्थसंकल्पाचा हा महिला विशेष असावा अशा प्रकारचा प्रयत्न असणार आहे, ज्यामध्ये खास करून घराची खरेदी करताना अतिरिक्त सूट कशी महिलांना मिळेल, जर एकाच महिलेच्या नावावर संपूर्ण घर असेल तर त्यांना कशी अतिरिक्त सूट देता येईल या संदर्भात देखील अनेक महत्त्वाचे मुद्दे असतील। पण सोबतच सर्वसामान्य मतदार जे नेहमी बघतात की अनेक ज्या पायाभूत योजनांमध्ये अतिरिक्त निधी कसा मिळतो, कारण त्यातूनच सर्वसामान्य लोकांचं जे आणि सर्वसामान्य मतदारांचा विकास होत असतो। आणि सोबतच ज्या पद्धतीने नोकरदार वर्गाची आशा असते साधारणतः नेहमी की आयकरामध्ये एक मोठी सूट मिळावी, ते देखील यावेळी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि एक अजूनच जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरांसंदर्भात देखील एक वारंवार घोषणा होत आहे की एक मोठी सूट देता येईल का, तर त्या संदर्भात देखील निर्णय आणि घोषणा होण्याची आजच्या या अर्थसंकल्पात घोषणा केली जाईल। सोबतच जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने आरोग्य असो, शिक्षण असो, कृषी असो या सगळ्या संदर्भातल्या अनेक योजनांचा उल्लेख देखील आजच्या अर्थसंकल्पात करण्यात येईल। लोकसभा निवडणूक 2024 मध्ये होणार आहे आणि 2024च्या मार्च महिन्यात ही घोषणा होईल आणि जेव्हा हे नवीन सरकार येईल तेव्हा मे महिन्यात नवीन सरकार येईल आणि त्यानंतर जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प असेल। तर यावेळेस अंतरिम अर्थसंकल्प असल्यामुळे त्या 2024च्या लोकसभा निवडणुकीला केंद्रात ठेवून त्या लोकसभा गोल त्या पद्धतीचा ठेवून आजचा हा अर्थसंकल्प असणार आहे आणि यातून कुठेतरी सर्वसामान्य मतदार हे सत्ताधारी पक्षाकडे आकृष्ट व्हावे यासाठीच हा आजचा अर्थसंकल्प असणार आहे। अंतरिम अर्थसंकल्प आहे, 3 महिन्याचा अर्थसंकल्प आहे, फार घोषणा जास्त असण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीने पायाभूत असो, इतर योजनांच्या संदर्भातल्या निधींच्या संदर्भातला निधी कमी असेल, पण एक दिलासादायक अर्थसंकल्प असतो, कारण की हा निवडणुकीचा अर्थसंकल्प असेल अशा प्रकारे चर्चा आहे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात। आणि आता काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन या संसद भवनात पोहोचलेल्या आहेत। संसद भवनामध्ये त्यांनी त्यांच्या लाल लखोट्यामध्ये काय आहे हे सांगतील ते 11 वाजता। त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि त्या बैठकीत त्यांना थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची बैठक देखील होते। बैठकीनंतर पुन्हा एकदा आपण या संदर्भातले अपडेट्स प्रशांत निश्चितपणे जाणून घेऊया। तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आज